गेल्या 4 दिवसांपासून वांद्र्याच्या गरीबनगर येथील अनधिकृत झोपडपट्ट्यांची निष्कासन कारवाई आता तिच्या अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आपण सध्या ग्राउंड झिरोवर आहोत आणि ज्या अनधिकृत झोपडपट्ट्या इथे गेल्या वर्षांपासून होत्या त्या 100% तोडण्यात आल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे। आपण जर पाहिलं तर इकडे अक्षरशः अनधिकृत झोपड्यांचे मनोरे रचण्यात आले होते, लाकडावरती या झोपड्या उभ्या करण्यात आलेल्या होत्या आणि त्या जवळजवळ 100% तोडण्यात आल्याचं रेल्वेने म्हटलेलं आहे। आपण जर पाहिलं ती ज्या 100 झोपड्या या इथल्या अधिकृत आहेत आणि त्याच्यावरती जे अनधिकृत मडले चढवण्यात आलेले होते ते आता इथे तोडले जात आहेत। खाली अजूनही लोक राहतात आणि या कारवाई दरम्यान त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये म्हणून आपण पाहू शकतो की आता रेल्वेचे कर्मचारी हाताने या झोपड्या पाडण्याचं काम करतायत। जवळजवळ 100% झोपड्या ज्या अनधिकृत होत्या त्या तोडण्यात आलेल्या आहेत। आता जो मलबा इथे जमा झालेला आहे, जे ढिगारे उपसण्याचं सध्या काम सुरू आहे, JCBच्या मदतीने हे सगळे ढिगारे उपसले जात आहेत। गेल्या वर्षानुवर्षे इकडे अशा प्रकारे अनधिकृत झोपडपट्टी वसवण्यात आलेली होती आणि वर्षानुवर्षे त्याच्यात वाढ होत होती। अखेर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि आता कोर्टाच्या आदेशानंतर ही सगळी कारवाई गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे। परवा इथे याच कारवाई दरम्यान जो इथला जनता होती ती चांगलीच आक्रमक झालेली होती। पोलिसांवरती मोठ्या प्रमाणात दगडफेक देखील करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता जी पुढची कारवाई आहे त्यामध्ये अशा प्रकारे पुन्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त देखील इकडे गेल्या 2 दिवसांपासून तैनात करण्यात आलेला आहे। उद्या देखील ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे आणि जो मलबा आहे तो पूर्णपणे इथून हटवला जाईल आणि ज्या उर्वरित झोपड्या आहेत ज्या तोडून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यांना देखील पूर्णपणे इथून निष्कासित केलं जाईल। रेल्वेचं असं म्हणणं आहे की ही सगळी रेल्वेची जागा आहे आणि इथे वांद्रे परिसरात सध्या वाहतुकीच्या मोठ्या अडचणीला लोकांना सामोरं जावं लागतं। अनेकदा इथून पुढे वांद्रे टर्मिनस आहे तिथे जाताना अनेकांच्या वाहतूक कोंडीमुळे ट्रेन देखील त्यांच्या चुकतात। हा सगळा एरिया हा पुन्हा एकदा रेल्वेने रिक्लेम केल्यानंतर इथे रस्त्याचं रुंदीकरण केलं जाईल जेणेकरून वांद्रे परिसरात येणाऱ्या लोकांना कोणतीही अडचण होणार नाही असा दावा देखील रेल्वेकडून करण्यात येतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत करमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।